हरिओम सर्वांना. हम्म तर काल आपण कुठे होतो? तर अर्जुनाने एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्या मनात काही प्रश्न आहेत. ते सांगायला सुरुवात केली की हे जे मन आहे त्याला कसं काबूत ठेवणार. ते वाऱ्यापेक्षा सुद्धा जास्ती वेगानं वाहतं किंवा वाऱ्यापेक्षा जास्ती वेग ज्याचा आहे अशा मनाला कसं कंट्रोल करणार, असा प्रश्न ते विचारतात. मग त्याच्यावर भगवान वाच की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. खरोखरच असंशयम म्हणजे यात कुठलाही संशय नाही की महाबाहो म्हणजे अर्जुनाला सांगतायत, महाबाहो मनो दुर्निग्रहम मनाला निग्रहित करणे ही खूप दुष्कर गोष्ट आहे आणि ते चल पण आहे. म्हणजेच इकडून तिकडे सारखं जात असतं किंवा त्याला एकत्रित करणं, एकाग्र करणं फार कठीण आहे. परंतु हे कशामुळे घडू शकतं? तर त्याला दोन उपाय सांगतात. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. दोन उपाय, एक अभ्यास आणि दुसरा वैराग्य. हे जे दोन पर्याय त्यानं दिले भगवंतांनी, हे दोन पर्याय आपल्या योगशास्त्रामध्ये पतंजलींनी पण दिलेले आहेत. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध असं म्हटलेलं आहे तिकडे पतंजली योगसूत्रामध्ये. अभ्यास आणि वैराग्य हे दोन उपाय कशाचे? तर मनोनिग्रहाचे. आणि हेच उपाय बरोबर इथे पण घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता अभ्यास म्हणजे काय आहे? अभ्यासाची व्याख्या काय? तर अभ्यास म्हणजे सतत क्रिया, रेग्युलर करण्याची गोष्ट अभ्यास म्हणजे. बऱ्याच जणांना अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणे असं वाटतं, तर ते नाही, तसं नाहीये. अभ्यास म्हणजे अभ्यासम सतत क्रिया असं म्हटलेलं आहे. जी सतत करण्याची गोष्ट आहे ती. उदाहरणार्थ मगाशी त्यांनी जे ध्यानयोग सांगितला ह्याच्या आधी, तो ध्यानयोग त्यांनी कसा करायला सांगितला? शनैही शनैही आणि धैर्यम या दोन्ही गोष्टींनी सांगितलं. मग ती सतत करण्याची क्रिया आहे, धीरानं करण्याची क्रिया आहे, त्याला आपण अभ्यास असं म्हणू. आणि वैराग्य कशाला म्हटलं? तर जेव्हा तो समानता आणेल सर्व गोष्टींमध्ये, उदाहरणार्थ कुठल्या गोष्टीशी आपल्याला न जोडता किंवा विषयांमध्ये जास्ती न पडता स्वतःभोवतीच आत्मकेंद्रित होणे, आत्मसंस्थान मनः कृत्वा, बाकीच्या बाहेरच्या गोष्टींमधनं स्वतःला काढून घेणे, ही क्रिया तो करेल, तेव्हा तो वैराग्य असं आपण त्याला म्हणू. किंवा जो बदलता संसार आहे त्याच्याविषयीच एक प्रकारची अनास्था आणि आस्था कशाविषयीची? तर परमात्म्याविषयीची. याला आपण काय म्हणणार? वैराग्य असं म्हणणार. तर या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. तिथे पण योगशास्त्रात जर गेलात तर तिथे सुद्धा त्यांनी ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि समाधी अवस्थेसाठी तर परवैराग्य आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे तिथे पण. आणि हे प्रत्याहारानंतरच्या गोष्टी आहेत. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे आपण यम नियम आसन प्राणायाम, पुढे प्रत्याहार, त्यानंतर पुढे. मग तेव्हा जे वैराग्य निर्माण होतं आणि ते ह्या आत्मज्ञानाला कारणीभूत होतं. अशा पद्धतीत तिकडे पण पतंजलीमध्ये पण सांगितलेलं आहे आणि तेच इथे पण घेतलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये जर बघितलं तर सांख्य योग आहे, पतंजली योग आहे, बुद्ध दर्शन आहे. इव्हन बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या त्या त्यावेळी होत्या त्या सगळे दर्शनातले सगळ्या गोष्टी
सारभूत स्वरूपात आपल्याला सांगितलेल्या मिळतात आणि कुठून काय काय घेतलंय हे नंतर कळत जातं हळूहळू. तर आता इथेच मी तुम्हाला सांगतोय की हे सगळं योगामधनं घेतलेलं आहे. योग दर्शन पतंजली. चला पुढे. असंय असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यत्तथा शक्यो वाप्नुमुपायतः. ज्याचे मन असंयतात्मन आहे म्हणजे कसं, तर पूर्णपणे वश झालेले नाही, त्याला योग प्राप्ती होणे कठीण आहे. दुष्प्राप्य, त्याला योग प्राप्त होणे किंवा तो युक्त होणे कठीण आहे असं भगवान सांगतात. त्यामुळे मनावर काम करणे ही आपली पहिली गरज आहे. मनाला कंट्रोलमध्ये ठेवल्याशिवाय योग साध्य होणार नाही. ठासून सांगितलेलं आहे इथे, असंयतात्मना योगो दुष्प्राप्य इति मे मतिः. पण त्याच्या पुढे आशेचा किरण पण दाखवतात. प्रयत्नपूर्वक किंवा उपायपूर्वक जर प्रयत्न केला तर अशा साधकाला हे मन वशीभूत होईल आणि तो योग प्राप्त करू शकतो. इति मे मतिः, असं माझं मन मला सांगतं किंवा माझी बुद्धी, माझी मती मला सांगते की जर मनुष्याने प्रयत्नपूर्वक दृढ प्रयत्न केला आणि मी सांगितलेले उपाय केले तर त्याला मनाला वशीभूत करता येईल असं सांगतात. आता जेव्हा पूर्णपात्रे सरांनीच मागे एकदा म्हटलेलं, हे सर कठीण आहे सगळं, कसं काय होणार, तर हाच प्रश्न ते ओळखतात की हा प्रश्न अर्जुनासारख्या अनेक लोकांना पडेल पुढे मागे, आणि त्यांचं धैर्य सुद्धा कमी होऊ नये आणि त्यांना विश्वास राहावा की हे भगवंतांनी सांगितलेलं वचन आहे. या पद्धतीनं ते सांगतात की सुरुवातीला कशी केली सुरुवात त्यांनी, तर असंशयम, खरोखरच हे तू सांगतोयस ते खरं आहे की मनाला वशीभूत करणं फार कठीण आहे, परंतु नाही असंही नाही आहे, ते करू शकतो. मनुष्य कशाने करू शकतो, तर वैराग्य आणि अभ्यास हे दोन उपाय सांगतात. आणि त्याच्या पुढे कसं सांगतात, तर ज्यांनी मनावर कंट्रोल नाही केला त्यांना योग साध्य होणार नाही, परंतु प्रयत्नपूर्वक हे दोन उपाय जर त्यांनी केले तर मात्र ते नक्कीच मनावर नियंत्रण मिळवू शकतात असं माझी बुद्धी सांगते किंवा माझं मती सांगते, असं भगवान इथे सांगतात. सर, हा भगवानांना असं का सांगावं लागलं की इतिमे मतिही, हे माझं मत आहे, हा असं हा का सांगावं लागलं? मत मत नाही, हे माझे मत असं नाही. मती म्हणजे काय, तर मला मती आपण कशाला म्हणतो, तर बुद्धीला, किंवा जे मती कशाला म्हटलं जातं, तर सारासार विचार करून बाहेर पडलेलं. आता ही मती कशी आली बघा, सार आणि असार मधनं आली. म्हणजे काय, तर असार काय आहे ह्या गोष्टीमध्ये, तर जे प्रयत्न करणार नाही त्यांना योग साध्य होणार नाही, हे झालं असार. आणि सार कशात झालं, तर जे या दोन गोष्टींचा प्रयत्न, अभ्यास आणि वैराग्यांचा अभ्यासानं आणि वैराग्यानं, या दोन गोष्टीनं मनावर नियंत्रण मिळवू शकतात, ही दुसरी बाजू झाली. हे सार आणि असार दोन्ही गोष्टी यांनी इथे सांगितल्या, तिथून ती मती हा शब्द आला. कारण ते असं म्हणू शकले असते की हा माझा हा अनुभव आहे. हा, अनुभव कसा आहे की आपण ज्यांना भगवान म्हणतोय ते स्वतः परमेश्वरच आहे, यांचं वैभव आपण मागे पण एकदा ह्याच्यात बघितलेलं, की ज्याला तुम्ही मोजू नाही शकत. म्हणजे योग हा कोणासाठी आहे, तर मनुष्यांसाठी आहे. मग तो भगवानांसाठी आहेत का, तर नाही. भगवान हे, परमेश्वर हा त्या स्थितीमध्ये आहे ज्या स्थितीमध्ये म्हणजे हा आपण प्रयत्न करणार आहोत की पूर्णत्व आहे तिथपर्यंत त्यांच्याकडे. पूर्णत्व आहे त्यांच्याकडे. त्यामुळे
त्यांनी उपाय करून केलेला आहे का, तर नाही. आपल्या सर्वांची निर्मितीला जे कारणभूत स्वरूप आहे त्याच्याशीच आपण डील करतो डायरेक्ट इथे. त्यामुळे हे मती हा शब्द अशा पद्धतीनं घेतला पाहिजे की इथे सार असार विवेक बुद्धी असं म्हणतो. म्हणजे समजा आता तुमच्याकडे एखादा मनुष्य आला आणि तो म्हणायला लागला की काय बाबा, काय करू काय कळत नाहीये, मला गाडी घ्यायची आहे, इलेक्ट्रिक घेऊ का पेट्रोलची घेऊ का डिझेलची घेऊ. मग तुम्ही बसणार, कॅल्क्युलेशन करून त्याला दाखवणार सार काय असार काय. इलेक्ट्रिकची घेतली तर बाबा कमी किमतीला मिळते आणि एवढं ॲव्हरेज मिळतं, किंमत एवढी असते. आणि कसली ईव्ही घेतली तर एवढी किमती महाग पडते आणि त्याच्यातनं एवढं किलोमीटर रनिंग होईल, अमुक होईल तमुक होईल. मग सार असार त्याला पुढ्यात मांडून ठेवलं दोन्ही गोष्टी. हा तुमचा विवेक असतो सत्सत विवेक गोष्टींमध्ये. बुद्धी. हा, सद असद विवेकनी बुद्धी ही जी असते ही इथे काम करते, त्याला मती असं म्हणतात. काम केल्यानंतर जे सारभूत स्वरूपात निघतं ती म्हणजे मती. तर कोणासाठी भगवंतानी लावलंय इथे डोकं, तर मनुष्यांसाठी किंवा अर्जुनासाठी किंवा सर्व मनुष्यांसाठी उपदेशात्मक लावलेलं आहे की प्रत्येक मनुष्य हे वश करू शकतो मन. त्याच्यासाठी जर नाही केलं तर योग होणार नाहीये, आणि जर केलं, प्रयत्नपूर्वक केलं, तर ते नक्कीच साध्य होईल असं माझी मती मला सांगते, किंवा सारासार विचार करून हे मी विधान करत आहे. चला पुढे. आता परत अर्जुन सांगतं. अर्जुनाला अनेक शंका आहे की ज्या भगवंतांना तो विचारतोय आता त्याच्या पुढे, की जर मला समजा हा योग साध्य नाही झाला तर माझं काय होईल. मी अर्धवट कुठे फेकला तर जाणार नाही ना, वेडात तर होणार नाही ना, मी माझ्या मनावर काम करतोय मग मन माझं कुठेतरी भरकटतच जाईल असं तर नाही ना होणार. अशा पद्धतीत त्यांना आता शंका वाटायला लागली अर्जुनाला, कारण मनावर काम करायचं आहे, एवढ्या सगळ्यातून वैराग्य व्हायचं आहे. हे सगळं जर मी करायला घेतलं, मनाला वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली, तर माझ्यात काय बदल होतील, किंवा मी या सगळ्या प्रोसेस मधून भरकटत तर जाणार नाही ना, हे प्रश्न आहेत. मग ते विचारताना कसं विचारेल तो, तुम्ही काय सांगताय ते केलं तर मी येडाबिडा तर नाही ना होणार, असं नाही ना डायरेक्ट विचारत. मग तो जनरल पब्लिक साठी विचारतो की कसं. बघा कसं विचारतो. अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं तां कृष्ण गच्छति. गच्छतु. कृष्णाला कृष्णच म्हटलंय इथे. हे कृष्ण, ज्याची साधनेत श्रद्धा आहे परंतु ज्याचा प्रयत्न शिथिल आहे, म्हणजे जो योगामध्ये अभ्यास व्यवस्थित करत नाही आहे, असा मनुष्य, जो सतत प्रयत्न करण्याचं त्याच्याकडून होत नाहीये, असा जो मनुष्य आहे, तो जर योगापासून त्याचं मन विचलित झालं, त्यांनी काय सांगितलंय, सतत योगामध्ये अभ्यास करायला सांगितलंय. जर तो योगामधून विचलित झाला तर त्याची गती काय होते, म्हणजे त्याला त्याची काय अवस्था होईल. गती काय होते याचा अर्थ काय आहे, कांगतीम कृष्ण गच्छती, म्हणजे काय त्याची अवस्था कशी होते. त्याच्यामध्ये पाठीमागे भीती लपलेली आहे की मी जर माझ्या मनाला ट्रेन करायचं म्हटलं वेगळ्या पद्धतीनं आणि अर्धवट सोडलं तर मी वेडाबिडा होईल की काय, किंवा मला अजून काही रोग वगैरे तर नाही ना होणार, किंवा मी भगवंताच्या दृष्टीने कुठला शापबीप तर नाही ना मिळवून घेणार. मी काहीतरी करायला गेलो आणि अर्धवट सोडलं म्हणून मला कोणतरी शापबीप तर नाही ना देणार. त्याच्या दृष्टीनं त्याच्या मनात अनेक द्विधा आहेत. मग तो विचारताना असं विचारतो की जर एखादा मनुष्य योग मार्गावर चालायला लागला परंतु थोड्या दिवसांनी तो भरकटला तर त्याची अवस्था काय होते, असा त्यानं प्रश्न विचारला. म्हणजे तो स्वतःविषयी विचारतोय, परंतु तो विचारताना कसं विचारतोय की सगळ्यांच्यासाठीच तुम्ही मला सांगा, अशा पद्धतीत त्यानं विचारलं. मग आता पुढे अजून पण प्रश्न आहेत, अजून संपलेला नाहीये. कच्छिन्नो भय विभ्रष्ट निश्चिन्नो
भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणपती. इथे महाबाहो म्हटलंय कोणाला? कृष्णाला. कोणी? अर्जुनाला. हे महाबाहो. त्यावेळी वीर जे होते त्यांना महाबाहू असं म्हणण्याची पद्धत होती. तर महाबाहू हे पण एक विशेषण आहे आणि ते रामापासून चालत आलेलं आहे. महाबाहू बाहू म्हणजे रामाचं जे हात होते ते उभ्या राहिलेल्या पोझिशन मध्ये गुडघ्याच्या खालपर्यंत लागत होते असं म्हटलं जातं. बाहू. हा, त्याच्यात लक्षणं सांगितलेली आहेत पुरुषाची आणि मग त्याच्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. तर हे महाबाहो, तर या संसाराच्या आश्रयातून रहित झालेला किंवा परमात्म प्राप्तीच्या मार्गात मोहित अर्थात त्या मार्गाला गेलेला किंवा आपण ज्याला योग मार्गावर चालणारा, योगारूढ हा शब्द आपण ऐकलाय. तर या प्रकारे जो आहे तो जर समजा भरकटला, म्हणजे पहिल्या प्रश्नात त्यांनी म्हटलंय, पहिला जो श्लोक घेतला त्याच्यामध्ये, की त्याचं जर विचलित मन झालं तर अशा पद्धतीत तो योगमार्गावर चालायला लागलाय आणि भरकटलाय सुद्धा, अशी जर परिस्थिती आली तर असा दोन्ही बाजूनं भ्रष्ट झालेला मनुष्य छिन्न विछिन्न झालेल्या ढगांप्रमाणे नष्ट तर नाही ना होत, असा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे काय, तर समजा लोकांमध्ये खूप हे पण असतात की काही ग्रंथ, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर हठयोग विशेषतः घेतला, हठयोग हा जेवढा परिणामी आहे तेवढा हठयोग न समजता करणे हे त्याचं रोगाकडे नेणारा पण आहे. आणि ह्याची पूर्ण त्या ग्रंथामध्ये त्यांनी काळजी घेतली आणि त्यांनी सांगून ठेवलंय की हे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर तुम्हाला रोग होणार, कुठले होणार ते पण लिहून ठेवलंय. एवढं स्पेसिफिक आहे. मग जसजसं लोकांमध्ये ह्याचं ज्ञान पसरतं तेव्हा सांगणारा जो आहे तो निस्पृह मनानं सांगतो की मी तुला शिकवेन, परंतु जर तू व्यवस्थित नाही केलंस तर तुला रोग सुद्धा होऊ शकतात. मग अशा परिस्थितीत हे सगळं कुठून तरी ऐकलेलं असतंच मनुष्यानं, मग तो मनुष्य घाबरू शकतो. अशा परिस्थितीमध्ये कसा विचार करायचा या योगाविषयी हे विचारण्यासाठी हा प्रश्न आहे. सिंपल, की जर मी योगामध्ये, तो काळ कसा होता की त्यावेळी सनातन धर्म किंवा हा जो वैदिक धर्म आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये धार्मिक हे होता, बऱ्यापैकी बवाल भरपूर गोष्टी चालू होत्या. एका बाजूनं बौद्ध धर्म जोरात पसरत होता कारण त्या धर्मामध्ये मौनाद्वारे साधना किंवा मनुष्य शांत होणे किंवा चूप होणे अशा पद्धतीत शिकवलं जात होतं, जे मनुष्याला करणं सोयीचं होतं. परंतु जेव्हा ह्या पद्धतीनं परमात्म्यामध्ये मन विलीन करणे किंवा चित्त विलीन करणे ही गोष्ट सांगणे, भक्ती मार्गाला नेणे किंवा हठयोगाचे उपचार करणे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना त्रासदायक वाटतात. स्वाभाविक आहे. जर एखाद्याला सांगितलं की कुंभक कर, किती वेळ कर, तर 30 मिनिटं कर, आता तो अचंबित व्हायला लागतो की एवढा त्रास शरीराला करून घेण्यापेक्षा हेच मी दुसऱ्या कुठल्या तरी धर्माच्या माध्यमातून करून नाही का शकत. मग इथे तुम्हाला हे भगवंतांना पटवून देण्यासाठी या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण विचारात घेतलेल्या असाव्यात, की हा तो त्यावेळेचा काळ होता जेव्हा आपल्या धर्माला आपल्या धर्माची शिकवण देत असताना लोकांना कसं सुलभ होईल हे सांगणं पण तितकंच गरजेचं होतं. हा असा तो काळ होता. तर या कालावधीमध्ये हे लिहिलेले ग्रंथ आहेत. याच कालावधीमधला पतंजली योगसूत्र सुद्धा आहे किंवा ह्याच्यात जरा अलीकडे असेल. तर असा जो आहे, आता इथे त्यांनी छिन्न विछिन्न झालेल्या ढगाचं उदाहरण दिलंय. म्हणजे कसं, तर समजा पावसाचा एक ढग आला आणि तो त्याच्यातनं एक छोटासा पार्ट त्या ढगातला वाऱ्यामुळे दुसरीकडे गेला. आता हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बाष्प असतं आणि तो पाणी खाली टाकणार, म्हणजेच आपण त्याला पाऊस पाडणार असं आपण म्हणतो. तर एवढासा तुकडा जो आहे त्या तुकड्याला सहज वारा कुठेही
उडवून नेतो. बरोबर, भवंडर बरोबर तो कुठेही उडत जाऊ शकतो, ही एक बाजू झाली. दुसरं काय होणार, तर त्या वाऱ्यामुळे त्या ढगातलं सगळं बाष्प सुकून जाईल आणि ते नष्टच होईल. त्या ढगाचं अस्तित्व जोपर्यंत त्याच्यात बाष्प आहे तोपर्यंतच आहे. जेव्हा त्यातलं बाष्प सगळं सुकून जाईल तेव्हा तो नष्टच होऊन जाईल. या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. मग असा जर एखादा माणूस ढगाला, आता ढग हा कशाचं प्रतीक घेतलंय, तर समूहाचं प्रतीक. सगळा जो समाज आहे हा समाज एका ठराविक मार्गाने चाललेला असतो, जो मार्ग त्यांना त्यांची ज्ञानेंद्रिय दाखवतात. म्हणजेच जे विषय आपल्या समोर येतात त्यांच्या अनुषंगाने बुद्धीचा वापर करून, चित्ताचा वापर करून आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. परंतु या चित्ताला आत्म्यानं कंट्रोल करता येणे, ही जेव्हा परिस्थिती आपल्यामध्ये आपण आणणार आहोत, ह्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. जग सगळं मनानच कंट्रोल करतंय, चित्तालाच मी समजतंय असं सगळं जग आहे. परंतु एकच माणूस वेगळ्या दिशेने चालला, म्हणजेच ढगातून एक छोटा ढग बाजूला झाला. अशा परिस्थितीत त्याची परिस्थिती काय होईल हे सुद्धा ह्यांना इथे गूढ अर्थ अपेक्षित आहे, की जेव्हा तुम्ही समाजाच्या बरोबरीनं चालत नाही आहात, तुम्ही समाजाच्या विरुद्ध दिशेला चालायला लागलात, तर तुमची अवस्था कशी होईल याची त्यांना भीती वाटते, अर्जुनाला सुद्धा. मग त्या दृष्टीने हा प्रश्न दोन्ही अर्थानं घ्यायचा आहे, की जर तुम्ही परमात्मा प्राप्तीला चाललात आणि योग मार्गावर तुम्हाला अभ्यास करायला त्रास होतोय किंवा तुम्ही कंटिन्यू राहू शकत नाही आहे, अभ्यास करता येत नाहीये, अशी जर परिस्थिती असेल तर तो भरकटल्यासारखा होईल का, हा एक मुद्दा. दुसरा सामाजिक मुद्दा, ज्याच्यामध्ये अख्खा समाज हा विषयांनुसार चालतं आणि आपण विषय मात्र त्याग करून वैराग्याच्या प्रतीनं चाललेलो आहोत. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला त्रासदायक तर नाही ना होणार, असा प्रश्न आहे. पुढे आता त्यांना हे कन्क्लूड करतात की माझा प्रश्न कसा आहे, तर एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुम अर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्तान्न ह्युपपद्यते. एतन्मे संशयम, माझा असा संशय आहे. आता हे संशय त्याच्या मनात यायला लागलेले आहेत. येत आहेत कुठे, मनातच येत आहेत. संशय हे मनाचेच काम आहे. तर या संशयाचे पूर्णपणे निरसन करण्यासाठी, हेतूम निरसन करणे किंवा ह्याला मोडीत काढणे थोडक्यात असं, हेतूम अर्हस्य शेष, आपणच योग्य आहात. कारण आपल्याशिवाय दुसरा कोणीही, त्वदन्य संशयम स्यास्य चेतान ह्युपपद्धते, मला तरी कोणीही दुसरा मनुष्य आपल्याशिवाय योग्य दिसत नाही जो माझ्या या संशयाचं निरसन करेल. म्हणजे काय, तर भगवानांना जेव्हा हा अशा पद्धतीत प्रश्न विचारतो तेव्हा भगवानांना तो गुळ लावतो थोडक्यात, की बाबा तूच, दुसरं कोणी तारू शकत नाही, अशा पद्धतीत त्यांची स्तुती पण करतो अर्जुन. आणि त्यांना सांगतो की बाबा हे सगळे माझ्या मनातले संशय आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळे संशय दूर करण्यासाठी तूच एकमेव आहेस जो मला मदत करू शकशील, म्हणून मी तुला हे संशय व्यक्त केले. अशा पद्धतीत तो अर्जुन भगवानांकडे आपलं गाऱ्हाणं मांडतो की बाबा हे मला संशय आहेत ते जरा तू दूर कर. आता मग भगवान त्याला उत्तर देतात. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. आता इथे तात हा शब्द वापरला. तात हा शब्द कधी वापरतात, तर एकदम आपला किंवा आप्तेष्ट, ज्याच्यामध्ये बंधू. आपण आपुलकीनं, आपुलकीनं अशा पद्धतीत वापरला जाणारा तात हा शब्द आहे, किंवा आपल्या नातेसंबंधामधला अशा पद्धती.
तर मी तुला कसं सांगतोय, हे बघ भावा, मी तुला समजून देतो. हे जे वाक्य आहे अशा पद्धतीत वापरलेलं आहे. एखाद्या गिरायकाला पटवण्यासाठी आपण दुकानात गेल्यानंतर आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात. हा मी तुला खरं सांगतो, एवढं काम तू कर, एवढे तू घेऊन जा, तुला अजिबात टेन्शन येणार नाही बघ. आपलं आपलं प्रॉडक्ट खपवण्यासाठी हे टॅक्टिक्स वापरल्या जातात. तसं भगवान योगाचं प्रॉडक्ट खपवताय तसं आपण म्हणूया. पण ऍक्च्युअल ते समाज कल्याणासाठी हे सगळं करताय. त्यामुळे ते तशा पद्धतीत समजून घेतलं पाहिजे की बाबा, बाबा रे किंवा भावा रे, अशा पद्धतीत हा शब्द आपण घेऊया. की हे पार्थ, पार्थ हा पण शब्द वापरला इथे. त्याचा विनाश या लोकी तर होतच नाही, परलोकी सुद्धा होत नाही. इह आणि नामूत्र असे दोन शब्द, इहम अमूत्र असे शब्द आहेत ते. इहम न अमूत्र हे दोन शब्द आहेत. आता इथे परलोकीही होत नाही आणि या लोकीही होत नाही त्याचा विनाश. आता हे सांगण्यामागे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे सच्चित आनंद स्वरूपच आत्मा आहे, त्याचा नाश होणार आहे का? नाही. मुळातच हा अविनाशी पदार्थ आहे, असं ते पहिलं त्याचा उद्देश सांगणे. परंतु अर्जुन मात्र विचारतोय कशाने, तर चित्ताने, ज्याच्यामध्ये त्याला संशय निर्माण झालेला आहे त्या हिशोबाने त्याला विचारतोय. मग भगवानांचं उत्तर देण्याचं स्वरूप बघा कसं आहे, की श्लोक कसा म्हणजे बनवताना किती विचारपूर्वक बनवलाय बघा, की दोन्हीही अर्थानं हा श्लोक परफेक्ट बसतो. अर्जुनाचा जो प्रश्न आहे, जो इहलौकिक आहे किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न आहे, त्याला निगडीत उत्तर ह्या श्लोकामध्ये आहेच. प्लस पारमार्थिक उत्तर सुद्धा यामध्येच दडलेलं आहे. दोन्ही अवस्था याच्यात येतात. की हे पृथानंदन किंवा पार्थ, हे पार्थ, त्याचा विनाश या लोकी होत तर नाहीच, पण परलोकी सुद्धा होत नाही. कारण हे तात, हे भावा, असं थोडक्यात कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही. आलं लक्षात? म्हणजे जो मनुष्य योग मार्गावर चालू इच्छितो आणि तो कुठल्याही अडचणीमुळे असेल किंवा त्याच्या दृष्टीने अडचणी आपण म्हणणार, किंवा अभ्यास करण्यामध्ये त्याच्या जर खंड पडत असेल, तर अशा मनुष्याचं काय सांगितलंय, तर असा हा जो कल्याणकारी योग आहे किंवा कल्याणकारी कर्म जे मी तुला सांगितलं, ते कर्म कशा पद्धतीत आहे, तर कल्याण करणारच कर्म आहे. तर हे करण्यामुळे इहलोकामध्येही त्याचं काही हे होत नाही, विनाश होत नाही, आणि परलोकातही त्याचा विनाश होत नाही, तो दुर्गतीला जात नाही, असं ठामपणे इथे सांगितलं. दुर्गतीम न न दुर्गतीम तात गच्छती, दुर्गती होत नाही. आता हे मी योगारूढ सांगताना उल्लेख केलेला, की आपलं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये पुनर्जन्म हा सगळीकडे मानलेला आहे वेदांपासून. आता ह्याच्यामध्ये सांगताना मी योगारूढ सांगत असताना आपण हे बोललेलो होतो, की जो मनुष्य ज्या पायरीवर असेल त्या पायरीवर पोचण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात, आणि ती पायरीवर पोचल्यानंतर समजा त्याचा जन्म संपला, तर पुढच्या आयुष्यामध्ये त्याला त्या पायरीपर्यंत पोहोचायला फार कष्ट पडत नाही. तो तिथून पुढे आणि परत पायऱ्यावर चढू शकतो. परंतु काही लोक मात्र असे असतात की जे स्वतःलाच डाउनग्रेड करतात, स्वतःच पायऱ्या उतरायला लागतात. असं मात्र तू करू नकोस, हे मात्र सुरुवातीलाच भगवंतांनी सांगून टाकलं. काय, तर आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्रही आहोत. तू शत्रू मात्र बनू नको आणि स्वतःला योगारूढ कर, परंतु आरूढ
म्हणजे खाली आणू नको स्वतःला, हे सांगण्यासाठी सुरुवातीलाच त्यांनी वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे की स्वतःला खाली आणायचं नाही. आणि योग कर्म करणे हे कल्याणकारी अशा पद्धतीत आहे की तुम्हाला ते एक एक पायरी वरच नेईल. भलेही अभ्यासाने तुम्ही पुढे जाल, फार किती जाल हे तुमचा अभ्यास ठरवेल की तुम्ही किती अभ्यास आणि वैराग्याचं पालन केलं, त्याच्यावर तुमचं किती वर जाणे ठरेल. परंतु तुम्ही निश्चितच खाली येणार नाही, कारण हे कर्म जे आहे ते कल्याणकारी कर्म आहे, हे कुठल्याही पाप कर्म नाही आहे, याचं इथे सांगून ठेवलं. पुढे हे कल्याणकारी कर्म आहे, हे झालं. आता पुढे जे जो आपण हे म्हटला काय योगारूढ, तसंच तिथे योगभ्रष्ट पण सांगितलेला होता, आठवत असेल तर. तर ते योगाभ्रष्टाचा आता पुढे उल्लेख करतात की प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समः शुचिनां शुचीनां श्रीमतां गेहे भ्रष्टो विधायते. आता इथे श्लोक वाचत असताना ह्रस्व आणि दीर्घ याच्यावर आपला फोकस पाहिजे. तरी जे वेदातले श्लोक आहेत किंवा उपनिषदामध्ये काही आहेत ज्याच्यामध्ये लघु गुरु पण असतात, तर ते पण वाचायची आपल्याला सवय केली पाहिजे हळूहळू. निदान भगवद्गीता हे सुगम्य आहे, म्हणजे आपल्याला एका ठराविक वृत्तामध्ये व्यवस्थित लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्रस्व आणि दीर्घ. ह्रस्व आता इथे जर मी असं वाचलं की शुची नाम, असं नाहीये. शुची नाम ती दीर्घ आहे, त्यामुळे वाचताना हे आपण थोडस लक्ष ठेवायचं. आता बघा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला मन एकाग्र करायला शिकवतं. अख्ख्या शास्त्राचं पूर्ण जरी तुम्ही कुठल्याही बाजूने अध्ययन करा, तुम्हाला तो परमार्थाकडेच नेणारं शास्त्र आहे. टोटली कुठलाही विषय घ्या. म्हणजे पतंजलींना आपण काय म्हणतो, तर त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले होते, बरोबर, एकाच माणसाने. पतंजलीचा संस्कृत सुद्धा ग्रंथ होता, पतंजलीचा योगाचाही ग्रंथ आहे, तसंच पतंजलीचे व्याकरण. व्याकरण पण आहे. मग ही जी भाषा आहे ज्याला आपण देवभाषा म्हणतो, ती ऍक्च्युअल आहे. आणि मंत्र हा जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा याच ह्याच्यामध्ये बांधला जाऊ शकतो, दुसरे कुठे नाही. आणि आज ह्याच्यावर नासामध्ये सुद्धा हे चालू आहे. आजचा पुढचा जो 2032 का 33 मध्ये प्लॅन्ड सुपर कॉम्प्युटर आहे, जो नासा फक्त संस्कृत भाषेवर करतोय. संस्कृत भाषेचा वापर करून पुढचा सुपर कॉम्प्युटर तयार होणार आहे. आणि कुठला तरी पॉडकास्ट परवा बघत होतो, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की जवळजवळ आजचा जो एक्झिस्टिंग सुपर कॉम्प्युटर आहे त्याच्यापेक्षा 16 पट जास्ती स्पीड असेल, 16 पटीने. म्हणजे प्रोसेसिंग एवढं फास्ट तो करू शकेल संस्कृतमध्ये केल्यामुळे. आणि संस्कृत ही एवढी सुगम्य भाषा आहे संगणकासाठी सुद्धा. आता हे संगणकासाठी सुद्धा म्हणजे काय, तर हे जे बनवलं गेलेलं आहे शास्त्र, किंवा हे सगळं जे काही जी संस्कृती आपली होती, ती बनवतानाच या सगळ्या सृष्टीचा विचार करूनच बनवलेली आहे. त्याच्यासाठी लागणारी पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, लिखाणाची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत. नुसतं छोटं छोटं आपण मी वेद वाचला, मी उपनिषद वाचलं, असं नाही आहे. ते ते एकच, म्हणजे जे गुरुकुल पद्धती होती त्याच्यामध्ये हे सगळं ओघाने येत होतं. आज कालाने आपल्यापासून ते हिरावून नेलं, ही गोष्ट वेगळी. परंतु त्याची महती आपल्याला माहिती असली तर आपण नक्की प्रयत्न करू शकू. भले 40ला असे नका, 60ला असे नका, वेळ काय, जेवढा मिळेल तेवढा कमी आहे अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे आपण नीटानं आणि धैर्यानं या गोष्टींचा प्रयत्न नक्की करू शकतो. इवन आता मॅडमना पण माहिती आहे की आयुर्वेदाचं प्रयोजनामध्ये सुद्धा मोक्ष हाच हेतू सांगितलेला आहे.
चिकित्सा करणाऱ्याला पण असंच म्हटलेलं आहे की क्वचित विद्या, क्वचित मैत्री, क्वचित अर्था, क्वचित यशः, असं सांगितलंय. म्हणजे तुम्हाला काय काय मिळेल तुम्ही जर ट्रीटमेंट लोकांना दिली तर, तिथे पण सांगितलं. आणि जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत तोच आपला गोल सांगितलेला आहे. मोक्ष हा अल्टिमेट गोल आहे, कारण तो उपनिषदाचाच भाग आहे. आयुर्वेदो नाम उपांगम अथर्ववेदस्य, अथर्ववेदाचं उपांग म्हणून सांगितलं. आता हे जे सगळे ग्रंथ आहेत, या सगळ्याची जेव्हा रचना केली गेली, ज्यांना आपण आप्त म्हणतो, हे जे लोक होते ते या पदाला पोचल्याशिवाय त्यांना हे करणं शक्य नव्हतं. हे आजही विज्ञान सुद्धा अचंबित होणारी सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात सगळीकडे. त्यामुळे ह्याचा आपण थोडासा आदर करून या सगळ्या गोष्टींचं अशा पद्धतीनं विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे उद्देश असा असतो की श्रद्धा नावाची एक गोष्ट असते. भक्ती मार्गामध्ये श्रद्धा नावाची गोष्ट असते, आणि श्रद्धेशिवाय माणसाचं उद्धार नाही होऊ शकत. बऱ्याच वेळा विज्ञान जे आहे ना, ते विज्ञान फार फार तर आपण त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघायचं अशा केसमध्ये. आता मला प्रॅक्टिस करतो किंवा आपण सगळं वैज्ञानिक दृष्टीनं बघायची सवय लावून घेतो आपल्याला. मग ह्याचं कशा पद्धतीत याला आपण बघू शकतो, त्याचं मी एक सुंदर सोल्युशन काढलंय माझ्या परीने, की अध्यात्माला विज्ञान रोचक बनवतं. हे वाक्य लावून बघा, सगळीकडे तुम्हाला उपयोगी पडणार. ही झाली श्रद्धेचा भाग, की आपल्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट ह्यातली बघतोय, वाचतोय, ह्याच्यातून करतोय, त्यावेळी जिथे म्हणून तुम्हाला संशय येईल तिथे तुमचा ऍटिट्यूड अशा पद्धतीत असला पाहिजे. श्रद्धा कमी करून चालणार नाही, कारण तुम्ही 70-80% गोष्टी आज विज्ञानानं सिद्ध करू शकताय. भलेही 30% होत नसतील, विज्ञान पोचलेलं नसेल कदाचित, आज ना उद्या कधीतरी पोचेल. पोचेल ते गंतव्यस्थान काय असेल हेच असणार आहे, परमेश्वर प्राप्ती. त्याच्याशिवाय काही असणार नाही. बरोबर आहे. आणि तिथे पण आज सुद्धा असे भौतिक शास्त्रीय जे आहेत, भौतिक विज्ञानी, त्यातल्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की वी कॅनॉट एक्सप्लेन. म्हणजेच काय आहे? मौन. तीच अवस्था आहे. आता हे जे अस्तित्वात आहेत त्यांचे बोल असतील, परंतु हे जे लोक आपण आता म्हणजे ज्यांनी लिहून ठेवलं त्यांना आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये लिहून ठेवलेला म्हणजे आपल्याला फार कोणतरी मोठा वाटायला लागतो, परंतु हे ह्याने 5,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय ना. आणि त्यावेळेचे लोक, आपल्याला माहिती आहे ना, संस्कृती आपली हे चालत आलेलं आहे आपल्यापर्यंत. आपले पूर्वज आजच्या 2 पिढीचे जे म्हातारे लोक होते ते सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करत होते. परंतु या जी 2 पिढ्या आल्या आपल्या तिथल्या, त्याच्यामध्ये हे सर्व तीव्रतेनं लोप पावायला लागलं, कारण वैज्ञानिक दृष्टी हा एक भाग दिला गेला. आणि ही कुठपर्यंत आहे, वैज्ञानिक दृष्टीचा आपण जर हे केला, पाठपुरावा केला, म्हणजे काय म्हणजे काय आपल्यामध्ये, आपलं शास्त्र कशा पद्धतीनं विज्ञानाला बघतं. तर विज्ञान काय करतं, तर तू बाप दाखवतं नाही तर श्राद्ध घाल. म्हणजे काय करतं, तर कुठल्याही गोष्टीचे 2 तुकडे करतं. आपल्याकडे कुठलं हत्यार दिलेलं आहे आपल्याला 2 तुकडे करायला? बुद्धी. सद असद विवेकनी बुद्धी. आणि हेच भगवान सांगताय, सद असद विवेकनी बुद्धी जागृत करायला सांगताय. सगळ्या ग्रंथामध्ये आपल्या हेच सांगितलेलं आहे. मग दुधारी शस्त्र असं म्हणतात कशाला? बुद्धीला. आता 2 शास्त्रामध्ये कसा फरक आहे, विज्ञानामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये? जर समजा तुम्ही एक, आपण डिसेक्शन करायचो बघा 11वी-12वीत असताना, उदाहरण म्हणून घेतो, आपल्याला ते हिबिस्कस वगैरे असायचं, म्हणजे आपलं जास्वंदीचं फूल, किंवा कोणी गांडूळ फाडले असतील, किंवा आमच्या वेळी फ्रॉग होता,
बेडूक हा, फाडून बेडूक होता. डिसेक्शन करायचं होतं. हा, तर हे सगळं जे काही होतं हे आपण परत जॉईन करू शकत होतो का? फाडून टाकला. ह्याचे फुलाचे दोन तुकडे केले, एंड्रोशियम गायनेशियम बघायचा आहे, केले. दोन तुकडे केल्याशिवाय पहिली गोष्ट आपल्याला कळतं का? नाही. आणि कुठल्याही गोष्टीचे दोन तुकडे करणे म्हणजे विज्ञान. आलं लक्षात? म्हणजेच सद असद विवेकने बुद्धीचा वापर करणे, बुद्धीच्या लेवल पर्यंत जाणारं जे आहे ते विज्ञान. आणि त्याच्या पुढे आत्म्याकडे घेऊन जाणारं असतं त्याला आपण काय म्हणतो? अध्यात्म. बरोबर आहे? बुद्धीपर्यंत घेऊन जाणारं हे फक्त विषयांशी निगडीत आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला जी ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत त्यांच्याकडून येणारेच विषय फक्त बुद्धीपर्यंत जाऊ शकतात. सर म्हणजे काय त्याच्या झालं पुढे की, हो, म्हणजे असं झालं हा की बुद्धीपर्यंत आलं आणि विज्ञानाने सिद्ध करा, बाप ना दाखवणे तर श्राद्ध कर, ही हा सगळी विदेशी मेथड आली आहे. हा पण असं त्याच्या झालं पलीकडे अध्यात्म आहे हे जाणून दिलंच नाही आपल्याला. सतत आपल्याला. शिक्षणामध्ये आणि याची भर घातली आहे. आणि त्याला अंधश्रद्धेचं नाव पण दिलं गेलं. कदाचित आपलेच सायंटिस्ट, म्हणजे जेव्हा असा काळ होता जेव्हा गणितीय आपलं ह्याचं शास्त्र होतं, ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा गणितशास्त्र म्हणा, हे जेव्हा पीक लेवलला नालंदा तक्षशिलामध्ये होतं, मंत्रविद्या होती, त्यावेळी या गोष्टींचा सायंटिफिकली जगामध्ये प्रसार झाला नसेल, किंवा अशा पद्धतीमध्ये लोकांची जी जड बुद्धी आहे किंवा ज्याला आपण ज्ञानेंद्रिय प्रवृत्त म्हणा, इंद्रियांना जे जाणवतं तेच खरं, नाही तर दुसरं काही नाही, अशा पद्धतीतच घेऊन वावरणारे काही लोक जगामध्ये आहेत. याच्या पर्यंतच आपण राहायचं आहे का? ही आपली वृत्ती नाही. आपण त्याच्याही पलीकडे जाणारच, अशी वृत्ती जोपर्यंत आपण बाळगत नाही उराशी, आणि हे आपलं विज्ञान श्रेष्ठ होतं आहे, आपण फक्त कमी पडतो, हे जोपर्यंत आपण आपल्या ठासून भरणार नाही, याला आपण श्रद्धा असं म्हणू, तोपर्यंत कठीण आहे. म्हणून श्रद्धेनं काम करण्यासाठी, म्हणून ह्या वैज्ञानिक रोचकता मध्ये मध्ये घालाव्या लागतात. त्याच्याशिवाय लोकांना ते पटत नाही. जितका समोरचा पब्लिक जास्ती सुशिक्षित असेल तेवढी जास्ती वैज्ञानिकता आणायला लागते लेक्चरमध्ये, की मग लोकांना ते जास्ती पटायला लागतं. कारण मी स्वतः सुद्धा ह्याच प्रवृत्तीने इथे आलेलो आहे. मी स्वतः स्वतः सुद्धा अनेक ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्या ऐकून 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 समजून घेऊन मग ह्याच्यामध्ये आलो. त्यामुळे लोकांना सुद्धा असं वाटण्याची शक्यता ही असणारच, संशय उत्पन्न होणारच. या पद्धतीत अर्जुनाला झाला तसा संशय सगळ्यांच्या मनात उत्पन्न होणारच आहे. जर समजा उद्या एखादा आपल्यातला वैरागी झाला पूर्णपणे, तर तो हातात मोबाईल घेईल का? नाही. काय येड्यासारखा फिरतो, मोबाईल नाही वापरत, याला कॉन्टॅक्ट कसा करायचा, कुठे याला शोधत बसणार, असे म्हणणारे लोक जगात असणार ना. मग हा जो ढग बाजूला गेला त्याची काय अवस्था होईल, हे विचारणं अर्जुनाचं काम आहे, आणि त्याला उत्तर देणं हे भगवंताचं काम आहे. अशा पद्धतीत ह्याला बघायचं. हम्म. अं, हा श्लोक वाचला का मी? हा. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वती समः शुचितां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. असा जो योगभ्रष्ट असतो, आता हा दोन पद्धतीने मी सांगितला, एक असा घ्यायचा अर्थ आणि एक पारमार्थिक घ्यायचा, एक इहलौकिक घ्यायचा. दोन्हीकडनं जरी तो भ्रष्ट झाला असं आपण म्हटलं, की तो योगमार्गावर टिकू नाही शकला. टिकू नाही शकला म्हणजे काय झाला, तर योग भ्रष्ट झाला. जो टिकला त्याला काय म्हणणार? योगारूढ. बरोबर? आणि जो नाही टिकू शकला तो योगभ्रष्ट. योगभ्रष्ट असा जो असतो तो कल्याणकारी मार्गच त्याने अवलंबलेला आहे. जरी तो भ्रष्ट झाला तरी तो कल्याणकारी मार्गावरनच भ्रष्ट झाला. मग असा जो भ्रष्ट असतो त्या भ्रष्टाविषयी सांगतात की त्याने जे पुण्यकर्म केलेले आहेत
त्याच्या आधारे त्याचं कल्याणच होतं आणि तो पुण्यकर्मा करणाऱ्या लोकांना प्राप्त होतो. आता उच्च कुळात. आपल्या इथे हा जे लोक मी म्हटले भुवः स्वहा जनः तपः आणि सत्यम, हे जे वरचे वरचे लोक आहेत हे पुण्यकर्म करणारे लोक आहेत. आणि खालती परत सप्तपाताळ आहेत जे स्वतःला योगभ्रष्ट करून आणि परत स्वतःचीच घृणा करायला सुरुवात करतात, ते खाली जातात, खालच्या लोकांमध्ये जातात. आता हे जे लोक कल्याण कर्म ज्यानं केलं, जो योग मार्गावर चालला, असा जो पुरुष आहे तो वरच्या वरच्या लोकांमध्ये जातो आणि तिथेच काय करतो, बरीच वर्ष समाहा, शाश्वती समाहा, पुष्कळ वर्ष किंवा चिरकालपर्यंत असं म्हणता येईल. उशित्वा, उशित्वा म्हणजे राहतो किंवा वास्तव्य करतो. कुठे तर हे जे वरचे वरचे लोक आहेत ज्याच्यामध्ये पुण्यकर्म करणारे लोक जातात, अशा ठिकाणी तो जातो मृत्यूनंतर आणि तिथेच बराच काळपर्यंत राहतो. आणि मग पुढे काय होतं, शुचीनाम श्रीमताम गेहे, हे नंतर त्याचं होतं. काय होतं तर शुची म्हणजे शुद्ध अशा, गेहे म्हणजे कुळात, शुद्ध कुळात आणि श्रीमंत कुळात, श्रीमताम अशा कुळामध्ये अभिजायते म्हणजे त्याचा जन्म होतो. पुढचा जन्म जो कल्याणकारी कर्म करतो त्याचा कसा होतो, तर तो जे वरचे लोक आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ थांबतो. त्या पुण्याचा क्षय होईपर्यंत त्या लोकांमध्ये राहतो आणि नंतर तो शुद्ध किंवा आचरणाने शुद्ध म्हणा किंवा मनाने शुद्ध अशा पद्धतीत असलेल्या कुळामध्ये किंवा श्रीमंत कुळामध्ये जन्म घेतो. आता बऱ्याच वेळा असं असतं की पुण्याच्या स्वरूपात आपल्याला काय मिळणार, तर सुख मिळणार. सुखाकडे बघण्यासाठी इथे श्रीमताम हा श्लोक वापरलाय, हा अर्थ शब्द वापरलाय. आता इथे फार काय म्हणतात त्याला, थोडस समजून घ्यायला ट्रिकी आहे. श्रीमताला श्रीमंत म्हणणे हे सुखाचं एक प्रतीक आहे आणि आपण जनरल जरी भगवत असा उच्चार करायचा म्हटला तरी सुद्धा श्रीमत हा शब्द त्याच्या अलीकडे लावतो. त्याचा अर्थ काय होतो, तो पुण्यवान किंवा कल्याण करणारा अशा अर्थानं त्याचा अर्थ होतो. दोन्ही अर्थ इथे लागू पडतात की अशा जो कल्याण करूनच कल्याणकारी मार्गाने जो वर गेलेला आहे तो जेव्हा पुनर्जन्म घेऊन खाली येतो तेव्हा त्याला जे प्राप्त होतं ते कशा पद्धतीत असणार आहे, तर शुद्ध पण असणार आणि श्रीमत पण असणार. कारण का, तर तो कल्याणकार मार्गावर वर चढला, त्यामुळे त्याला खाली परत येताना मिळणारी पण आयुध ही तशीच असणार. चला आता पुढच्या याच्यात जाऊया. आता अजून पण सांगतात की पुढे अजून पण काय होऊ शकतो, अथवा किंवा अथवा योगिनामे अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि श्रुतम यदि दृशम. अथवा किंवा म्हणजे जे पहिल्यांदा काय सांगितलं, तर एक तर तो शुद्ध आणि श्रीमंत कुळात जन्म घेईल किंवा ज्ञानवान योग्यांच्या म्हणजे धीमताम, धीमताम म्हणजे धी म्हणजे बुद्धी, ज्ञानवान किंवा बुद्धिवान अशा योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अशा प्रकारचा जो त्याचा जन्म असतो तो या संसारात नक्कीच दुर्लभ आहे, फारच दुर्लभ आहे अशा पद्धती तिथे सांगतात. आता दोन जन्म ह्यांनी सांगितले, शुद्ध आणि श्रीमंत कुळात एक तर जन्म घेतो किंवा तो
बुद्धिवान अशा योग्याच्या घरी जन्म घेतो. याचा याचा फायदा काय होईल त्याला? जर समजा त्यानं योग्याच्या कुळात जन्म घेतला तर काय फायदा होईल? तो पुन्हा त्या मार्गावरती आरूढ होईल. योगारूढ ऑलरेडी झालेलाच राहणार तो हा, योगारूढ. म्हणजे हे तुमच्या मनापर्यंत, तुमच्या बुद्धीत ही गोष्ट परकोलेट झाली, एवढंच मला बघायचं होतं की योगारूढ होणे म्हणजे त्या पायरीवर आपण एक एक पायरी का होईना वर चढण्यासाठी हा आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि त्याचा वापर जर एखाद्यानं केला तर तो नक्कीच कल्याणकारी होतो. आणि अशा धीमताम कुळामध्ये किंवा बुद्धिमान कुळामध्ये तो जन्म घेतो. आणि अशा प्रकारे त्याला जो जन्म मिळालेला असतो तो या संसारात निसंशय फारच दुर्लभ आहे. आता इथे त्यावेळची विचार करण्याची पद्धत बघा. त्यावेळेची विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कुठला मनुष्य श्रेष्ठ मानला जात होता? जो धीमताम आहे तो. आज परिस्थिती काय आहे? आपण नेत्यांना सर्वात श्रेष्ठ बनवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. कलियुगाचा प्रभाव म्हणजे काय हे आपल्याला इथे दिसतं. आपल्या इथे सर्वश्रेष्ठ कोण असतात? आपले नेते लोक. परंतु त्या काळी परिस्थिती तशी नव्हती. जो ज्ञानवान होता त्याला सर्वश्रेष्ठ मानलं जात होतं. ते सर्व इथे निसंशय काय, असा जन्म निसंशय दुर्लभ आहे अशा पद्धतीत सांगतात. आणि ही त्यावेळेची काय परिस्थिती होती तर ज्ञानवान जे होते, उदाहरणार्थ चाणक्यचं बघा. चाणक्यनं दुसऱ्याला राजा केला पण स्वतः मात्र भिकाऱ्यासारखाच होता. म्हणजे ते वैराग्यानं प्रेरित होते. ज्ञानवान असले तरी त्यांच्याकडे सुबत्ता होती का? तर नाही. पण आज आपल्याकडे इतक्या करोडची संपत्ती आहे म्हणून जाहीर केल्यानंतर आपण त्याला मोठा म्हणायला लागतो. बरोबर आहे. तर ही पद्धत आपण आता बंद केली पाहिजे सर्वांनीच. ज्ञानवान असणे आणि त्याला रिस्पेक्ट देणे ही गोष्ट आपल्याला आचरणात आणली पाहिजे. त्याच्याशिवाय कोणाचंच कल्याण होणार नाही. तर ही या दृष्टीनं पण हा श्लोक आवश्यक आहे. तर अशा पद्धतीत तो जन्म घेतो. म्हणजे सर आपले जे संत झाले, योगी झाले, ते सगळे हेच ह्यामध्येच येतात ना सर सगळे? ते सगळे ह्यामध्ये येतात. सगळे. आता जर त्यांना समजा ज्ञानेश्वर होते, ज्ञानेश्वरांचे वडील स्वतः सुद्धा चांगले योगी होते किंवा प्रकांड पंडित होते. बरोबर आहे. तर त्यांनी जे आपल्या मुलावर संस्कार केले त्यातून ज्ञानेश्वर निष्पन्न झाले. त्यातून तुकाराम, ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानदेव सगळेच. म्हणजे ज्या ठिकाणी कीचड असतो त्या ठिकाणी कमळ उगवतं. निसर्गाचाच नियम बघा कसे आहेत ते. वैराग्याचा प्रभाव काय असतो हे आपल्याला जिवंत उदाहरणांनी बघता येतं. जगातले सगळे इन्फ्लुएन्शियल जेवढे लोक आहेत, जे प्रचंड वरती गेलेले आहेत, ते सर्वच्या सर्व लहानपण त्यांचं अतिशय कष्टात गेलेलं आहे. हे अगदी म्हणजे कुठलंही कोणाचेही बायोग्राफी काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट आढळेल नक्की. म्हणजे वैराग्य किती आवश्यक आहे हे सुद्धा नमूद करता येईल या श्लोकामध्ये. सर बोला. इथे भगवंतांना असं म्हणायचंय का की दुर्मिळ घरात जन्माला यायचे, म्हणजे ज्ञानी लोक खूप कमी सापडणार का भविष्यात? हा, भविष्यात असं नाही सांगायचंय त्यांना. ते कसं सांगतायत की जे ज्ञानी लोकांकडे हा जो तुम्हाला जन्म मिळेल पुढचा, जर तुम्ही योग केला, कल्याणकारी पापकर्मांपासून मुक्त पुण्यकर्मावर जर तुम्ही विश्वास ठेवून हे सांगितलेला योग केला तर तुम्हाला काय गती प्राप्त होईल हे सांगताय. म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुम्ही योग्याच्या घरात जन्म घ्याल की जो धीमताम म्हणजे बुद्धिवान असेल. आणि याला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे त्यांनी. ते वेगवेगळे पर्याय देत आहेत. पर्याय कसले दिलेत त्यांनी तर अत्यंत शुद्ध ठिकाणी
आणि श्रीमंताच्या घरी जन्म घ्याल, किंवा तुम्ही कुठे जन्म घ्याल तर धीमतांकडे, आणि तो सर्वात दुर्लभ आहे असं सांगताय पुढे सांगताना. लक्षात आलं? तुमच्या पुण्यामुळे तुम्हाला अत्यंत श्रीमंता घरी जन्म मिळेल, किंवा तुम्हाला अत्यंत ज्ञानी. बुद्धिमान माणसाच्या घरी जन्म मिळेल, आणि जो बुद्धिमानच्या घरी जन्म मिळेल तो सर्वात श्रेष्ठ असेल. हे त्याच्यामध्येही त्यांनी तरतम भाव केला की कुठला जन्म जास्ती हे आहे. तर लक्षात घ्या, जो माणूस खडतर प्रवासातून जात आहे अशा माणसाकडे कधीही बघताना आदरपूर्वक बघा, कारण तोच मनुष्य खूप वरती जाण्याची शक्यता असते. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपली बौद्धिक विचार पद्धती बदलण्याची भगवंत सोयच करून ठेवतात. त्याला कदाचित अशा ठिकाणी मुद्दाम जन्म मिळालेला आहे, खडतर त्याची भौतिक परिस्थिती असते, परंतु त्याची बुद्धीची परिस्थिती काय आहे हे तुम्ही जाणू शकत नाही. बरोबर आहे ना? त्यामुळे पुढे आता पुढे काय, म्हणजे अशा ठिकाणी जन्म घेतल्यानंतर त्याचा काय फायदा होतो किंवा कसं, हे पण पुढे त्यांनी वर्णन करून सांगितलं. तत्र तं बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. पूर्वदेहातलं मिळतं बघा, पुढे सांगताय. यत ते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. हे कुरुनंदन, त्या ठिकाणी त्याला पूर्वी मनुष्य जन्मात केलेली साधन संपत्ती बुद्धी संयोगम लभते, प्राप्त होते, आणि मग तो तिच्या साह्याने पुन्हा योग मार्गावर प्रयत्न करतो. आता हे वाक्य इथे हा एक सिद्धांत झाला, लक्षात घ्या. जर तुम्हाला उद्या कुठे असं विचारलं, एम ए योगा झाला तुम्ही, असं कुठे लिहिलंय की मनुष्य पूर्वजन्मी आणि पुढच्या जन्मी योग मार्गावर जर मागच्या जन्मी असेल तर तो या जन्मी योगारूढ कसा होईल, असं कुठे येते भगवद्गीतेत लिहिलंय? तर हा श्लोक ठासून सांगता आला पाहिजे आपल्याला. आपल्याला बऱ्याच वेळे कसं होतं, भगवद्गीता जर आता तुम्ही एकट्यानं वाचायला गेला तर तुम्हाला असं वाटायला लागेल की परत परत भगवंतांनी हेच गोष्ट परत परत सांगितली आहे. परंतु जेव्हा आपण विशेषत्वाने बघायला सुरुवात करणार त्यांच्याकडे, ही दृष्टी प्राप्त करून देणे एवढंच माझं काम आहे. की एवढं तुमच्यापर्यंत सोडलं की तुम्ही ते मग अनुषंगाने जाणार, सगळीकडे जाणार. मग ती सगळी शास्त्र बघताना सुद्धा तुमचा बुद्धीचा जो विवेक आहे तो त्या पद्धतीनं काम करणं, तेवढं जागृत करणे एवढंच काम असतं. एम एच्या लेवलला आपल्याला एवढंच गरज. आता खरंच तुम्हाला हे पूर्ण असं वाचून दाखवणे वगैरे खरंच गरज आहे का? तर नाही, पण दृष्टी निर्माण करणं आवश्यक आहे. तर आपण साधन शोधू शकतो आपल्या परीनं. तर ह्या पद्धतीनं थोडा वैचारिक आपल्यामध्ये जो बदल घडवायचा आहे तेवढा झाला की आपलं काम झालं. तर हे झालं. तर अशी जी साधन संपत्ती त्यानं पूर्वी जमा केलेली आहे, पुण्यकृत किंवा कल्याणकारी अशी जी पूर्व संपत्ती आहे, या संपत्तीमध्ये त्याला या जन्मात सुद्धा प्राप्त होते. ती जी संपत्ती असते ती त्याचा या जन्मी सुद्धा त्याला प्राप्त होते, आणि तो योग मार्गावर पुन्हा आरूढ होतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. 8:02 झालेली आहेत. या श्लोकाचा अर्थ बघूया, डिस्क्रिप्शन उद्या बघूया. पूर्वाभ्यास त्याचा जो केलेला आहे, किंवा तो असा जो हे योगभ्रष्ट मनुष्य आहे, ज्याला 3 ऑप्शन दिले. एक ऑप्शन होता काय, शुची, दुसरा श्रीमंत, तिसरा धीवान किंवा बुद्धिमान मनुष्य. तो असा जो श्रीमंताच्या घरी जन्म घेणारा मनुष्य असतो तो भोगांना परवश होऊन देखील त्यापूर्वी मनुष्य जन्मात केलेल्या अभ्यासाच्या कारणामुळेच पुन्हा परमात्म्याकडे आकर्षिला जातो.
योगाचा जिज्ञासू सुद्धा योगाच्या मार्गावर आरूढ नव्हे, फक्त ज्याला जिज्ञासा आहे योगाविषयी असा मनुष्य सुद्धा वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण करतो. ते आता डिस्क्रिप्शन मध्ये आपण उद्या बघूया सगळं. आज थांबूया. हरिओम.